ब्रह्माच्या सानिध्यावर जो काही धम्म सांगतो, हा धम्म सर्व मिथ्या आहे, काल्पनिक आहे, अशाप्रमाणे बुद्धानं सांगितलं होतं. आज त्यासमोर आपल्याला बघायचं आहे की आत्म्यावरील विश्वास हा सुद्धा अधर्म आहे. म्हणजे जो काही आत्मा असतो आणि जो काही कालांतराने किंवा पुनर्जन्मावर जो विश्वास ठेवतो, अशा प्रकारचा जो काही आत्मा असतो, तर अशा आत्म्यावर विश्वास ठेवणं हा सुद्धा अधर्मच आहे, असं बुद्धानं म्हटलेलं आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे की आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की जे काही आत्मा असतो त्या आत्म्यावर जो आधारलेला जे बी धर्म असेल, तर तो धर्म हे फक्त कल्पनाश्रित आहे. म्हणजे फक्त आपण ते कल्पना करू शकतो. कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. म्हणजे यामध्ये असं सांगले जाते की जे काही आत्मा आहे हा आत्मा अदृश्य आहे, न दिसणारा आहे. त्यामुळं तो एक अज्ञात आहे आणि त्यावर आपला जे काही भरोसा आहे, जे काही विश्वास आहे, तर हे अशा कोणत्याही प्रकारचा बसत नाही. आणि त्यामुळे जी गोष्टी जे काही वास्तव आहे, जे काही खरी गोष्ट आहे, तर ते आहे आपलं मन. आणि म्हणूनच मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. म्हणजे आत्मा वेगळा आणि मन हे वेगळं आहे. तथागत म्हणतात आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतीचा जनक ठरतो. म्हणजे जे काही आत्म्यावर जे विश्वास ठेवला, तर असा जो काही धर्म आहे, तर हा धर्म आपल्याला योग्य नसून तो फक्त एक भ्रामक समजूत आहे, कल्पनाशक्ती आहे, असं भगवान बुद्ध म्हणतात. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथे सोडवलेला नाही. त्याने त्या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केली आहे. आणि असा जो काही धर्म आहे, जो काही अदृश्य आहे, तर अशा अदृश्य धर्मावर बुद्धाने वेळोवेळी चर्चा केलेली आहे किंवा जे काही समजून सांगितलेलं आहे किंवा त्यांच्याबद्दल अशा अधर्म धर्माबद्दल आपलं धम्मप्रवचन दिलेलं आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील विश्वासा इतकाच सर्वसाधारण आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग आहे. आता जे काही आत्मा आहे आणि अशा आत्म्यावर जो काही विश्वास आपण ठेवतो, तर तो फक्त जे काही ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाने जे काही ब्राह्मणी अंग आहे, अशा ब्राह्मणाने फक्त त्याचा धर्म समोर सांगितलेला आहे. म्हणून हे फक्त काल्पनिक आहे, पण अशा काल्पनिक गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा आत्मन संबोधतात. म्हणजे जो काही ब्राह्मणी जीवन आहे, ब्राह्मणी धर्म आहे, तर या धर्मामध्ये जे काही आत्मा असते आपला, तर तो आत्मा हा किंवा आत्मन असं त्याला संबोधतात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या तत्वशरीराला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासात तंतुनसिक दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात. म्हणजे आपण जे काही म्हणतो की आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये काही जे आत्मा प्रवेश करतो म्हणतात, तर हा आत्मा जो आहे, तर हा आत्मा फक्त काल्पनिक आहे. यावर विश्वास ठेवण्यासारखं असं काहीही नाही. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही, तो दुसऱ्या जन्माच्या वेळी दुसऱ्या शरीरात जन्म घेतो. म्हणजे असा हा आत्मा आहे की आत्मा माणसाचं फक्त शरीर मरते, परंतु आत्मा हा मरत नाही. तर जेव्हा शरीर मरते आपलं, तेव्हा आत्मा काय करते, ते आपलं शरीर सोडून जाते आणि दुसऱ्याच कोणत्या तरी एखाद्या शरीरामध्ये प्रवेश करते, असं ब्राह्मण धर्म म्हणतो. शरीर हे आत्म्याचा एक पेहरावच आहे. म्हणजे जो काही आत्मा आहे, या आत्म्याचं जसे काही एखादा माणूस कपडे बदलतो, तर ज्याप्रमाणे माणूस कपडे बदलतो त्याचप्रमाणे आत्मा आहे जो अलग अलग प्रकारे आपल्याला जसं वाटेल त्याप्रमाणे शरीर बदलतो, असं सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत असे काय नाही, तो विश्वास ठेवीत नसे. आत्म्यासंबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचा जो काही आत्मा असेल, तर त्या आत्म्यावर भगवान बुद्ध विश्वास ठेवत नव्हते. आणि असं जे काही
आत्म्यासंबंधीचा जे काही सिद्धांत सांगितलेला आहे, तर अशा सिद्धांताला भगवान बुद्धानं अनात्मवाद असे म्हणतात. म्हणजे जे काही आपला आत्मा असतो किंवा त्याला दुसरं नाव जे आत्मन दिलेलं आहे, तर त्या आत्म्यांवरचा जे काही वाद असतो किंवा त्या आत्म्यांवरचा जे काही भरोसा असतो, तर जो काल्पनिक आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. अशरीरी आत्मा मानला तर त्या संबंधाचे अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे, तो कुठून आला, शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते, तो कुठे जातो, शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो, किती काळ तो तेथे राहतो, या सर्व प्रश्नाची उत्तरे बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली. आणि बुद्धाच्या काळामध्ये जे जे काही लोक होती, जे आत्म्यावर विश्वास ठेवत होती, तर तेव्हा भगवान बुद्धांनी त्या लोकांना हे प्रश्न केले की आत्मा जे आहे हा कुठून येतो, कुठं जातो, आपलं शरीर मेल्याच्या नंतर तो ते कुठं जाते, तो कसा दिसतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे बुद्धानं असे प्रश्न निर्माण करून आत्म्यासंबंधी प्रश्नाचे उत्तर मागितले, परंतु अशा प्रकारचं उत्तर कोणाकडेही नव्हतं. आपल्या फेर तपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने दाखवले. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत त्यांना आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे विचारले. आनंदाला त्याने विचारले, आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. आणखी काही असे म्हणतात की तो निराकार आणि अनंत आहे. म्हणजे असं आनंदाला भगवान बुद्धानं म्हटलं, या आत्म्यासंबंधी काही जे मतं आहेत ते सांगितली. तर त्या ठिकाणी काही लोकांची मतं अशी होती की कोणी म्हणतो की जो आत्मा आहे हा माझ्या शरीरात आहे आणि तो खूप बारीक आहे, आपल्या डोळ्याने दिसत नाही, एकदम सूक्ष्म आहे. तर काही लोक असे म्हणतात की आत्म्याला रूप आहे परंतु तो अनंत आहे. अनंत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करणारा असा आहे. तर काही लोक असे म्हणतात की तो निराकार आहे, म्हणजे त्याचं कोणतंही असं रूप नाही आहे आणि तो अनंत आहे, म्हणजे अनेक वेळा जन्म घेणार आहे. आनंद आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे हाही बुद्धाचा दुसरा प्रश्न होता. कोणी म्हणतात आत्मा हा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया नाही, तो अनुभवशील आहे. आणखी दुसरे काही म्हणतात की माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्यांचा धर्म आहे. आणि आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना आहेत. त्यानंतर भगवान बुद्धाने हे सुद्धा सांगले की लोकांकडे जे लोकांचे काही म्हणणे होते तर ते सुद्धा सांगलेलं आहे की त्यामध्ये काही लोक असे म्हणत होते की माझा आत्मा हा सुख दुःख काही असतील तर तो निर्माण करण्याचा किंवा त्या प्रकारची काही क्रिया करण्याचं काम करतो. तर काही लोक असे म्हणत होते की माझा हा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची किंवा त्याच्याबद्दलची काही क्रिया ते किंवा काही त्याच्यापासून जो काही अनुभव आपल्याला मिळतो तर अशा प्रकारचा धर्म आहे. अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे कारण सांगत होते. यानंतर बुद्धाने जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न केला. म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले की ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये आत्मा असतो आणि जेव्हा आपलं जे काही शरीर आहे हे शरीर मरतो, तर त्यानंतर जो काही आत्मा असतो हा आत्मा कुठे जातो, काय करतो, कसा राहतो, कुठे राहतो, अशा प्रकारचे भगवान बुद्धाने प्रश्न विचारले होते. त्यांना असा एक प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो काय. म्हणजे एखादी जी वस्तू असते, एखाद्या मोठ्या वस्तूपासून छोटी वस्तू एखादी वेगळी जर झाली तर ती आपल्याला दिसायला पाहिजे. त्याप्रमाणे आपल्या शरीरामधून शरीर मेल्याच्या नंतर शरीरापासून जर आत्मा ही वेगळी झाली तर ती आपल्यापासून वेगळं होताना कोणाला तरी दिसायला पाहिजे होती. तर अशी ती दिसते काय असा सुद्धा प्रश्न भगवान बुद्ध करत होते. त्याला गणित उत्तरे अस्पष्ट मिळाली आणि अशा प्रत्येक प्रश्नाची उत्तरं बुद्धाला ही अस्पष्ट म्हणजे न समजण्यासारखी किंवा कोणत्याही प्रकारची खरी नसणारी उत्तरे मिळाली. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय या संबंधी त्याला 8 भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली. आणि त्यानंतर भगवान बुद्धानं समोरील प्रश्न केला होता की शरीराचे आपलं जे शरीर आहे ह्या शरीर मृत्यू पावल्याच्या नंतर आत्मा आपला जे काही आकार आहे तर हे आकार कायम ठेवते का. म्हणजे शरीरापासून आत्मा हा वेगळं झाल्याच्या नंतर
त्याचं जे काही रूप असेल तर ते रूप जे आहे हे एकसारखंच नंतर राहते का बाजूला राहून. परंतु अशा प्रकारचा प्रश्न केल्याच्या नंतर ज्याला ज्याला प्रश्न अशी केली होती त्या प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे बुद्धाला दिली होती. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय या संबंधी त्याला अगणित कल्पना आढळल्या. त्यानंतर बुद्धानं हे सुद्धा प्रश्न विचारला होता की जेव्हा आपलं शरीर मरते आणि शरीर मेल्याच्या नंतर जे आत्मा जो आहे हा आत्मा सुद्धा त्या शरीराबरोबर मरतो काय असा सुद्धा प्रश्न केला. आणि अशा वेळेस सुद्धा ज्याला ज्याला बुद्धाने प्रश्न विचारले होते तर त्या प्रत्येकाकडून बुद्धाला वेगवेगळ्या प्रकारची मतं किंवा उत्तरे मिळाली. तथागताने शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो हाही प्रश्न विचारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय यासंबंधी श्रमक ब्राह्मणाची मते भिन्न होती. काही म्हणाले की तो अतिशय दुःखी असतो, काही म्हणाले तो सुखी असतो, इतर काही म्हणाले की तो सुखी व दुःखी असतो व इतर काही म्हणाले की ते सुखी अथवा दुःखी नसतो. म्हणजे यानंतर बुद्धानं हा सुद्धा प्रश्न विचारला होता की जेव्हा शरीर आपलं मृत्यू होते मरते तर ते मेल्याच्या नंतर जो काही आत्मा असतो तर हा आत्मा सुखी असतो का किंवा दुःखी असतो का. तर त्यावर सुद्धा अनेक लोकांची उत्तर जी आहे ते भिन्न भिन्न प्रकारची मिळत होती. काही लोक म्हणत होते की तो आता जे आत्मा आहे स्वतंत्र झाली त्याच्यामुळे ते फक्त सुखीच होती. तर काही लोक म्हणत होती की ती आत्मा दुःखी होती. आणि काही लोक म्हणत होते की ते सुखी आणि दुःखी दोन्ही होती. आणि काही लोक म्हणत गेले की सुखी बी नव्हती आणि दुःखी बी नव्हती. म्हणजे एकसारखं उत्तर कोणाकडूनही बुद्धाला मिळत नव्हतं. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील हा सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर चुंदाला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते. आणि ज्याप्रमाणे जे काही अगोदर चुंदानं सुद्धा उत्तर दिलं होतं असं की ठोस असं कोणतंही उत्तर नव्हतं. आणि त्याच प्रकारची जे काही उत्तरं या ठिकाणी बुद्धाला सुद्धा मिळाली होती. चुंदाला तो म्हणाला, हे चुंद, जे श्रमण ब्राह्मण या मतापैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, मित्रांनो हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय. आणि ते उत्तर देतात, होय माझेच मत खरे आहे, दुसरी मते मूर्खपणाची आहेत, मी त्यांचे मत स्वीकारत नाही का कारण लोकांच्या विषयासंबंधी भिन्न मते आहेत, त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानत नाही, एवढेच काय ती माझ्या मताच्या तोडीचीही मी मानत नाही. म्हणजे प्रत्येक जण काय म्हणत होता की प्रत्येक जण हा या आत्म्यासंबंधी वेगवेगळे उत्तर देत होता. आणि जसे वेगवेगळे उत्तर देत होता त्याप्रमाणे प्रत्येक जण म्हणत होता की मोहज उत्तर खरं आहे, बाकी सगळ्याचे जे काही उत्तर आहेत ते उत्तर खोटे आहेत आणि फक्त मी जे म्हणतो तर तेच खरं आहे, अशा प्रकारचं या ठिकाणी सांगले जाते. आता एक महत्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाची विचारसरणी काय होती. मग आतापर्यंत जे काही वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे उत्तर आत्म्यासंबंधी दिले, परंतु या सगळ्यापेक्षा वेगळी एक बुद्धाची विचारसरणी होती. आणि भगवान बुद्ध याच्या संदर्भात काय म्हणतात तर आत्म्याविरुद्ध भगवान बुद्धाने जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे तीच त्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. आणि ज्याप्रमाणे जे काही आत्म्याच्या विरुद्ध म्हणजे आत्मा काही आहे तर हा आत्मा नाही, जसं ईश्वर समजा ईश्वर जो आहे तर अशा प्रकारचा कोणताही ईश्वर नाही. ईश्वर जर असता तर त्या ब्राह्मणाला दिसला असता, त्या ब्राह्मणाच्या गुरुला दिसला असता, त्याच्या गुरुला दिसला असता किंवा कोणाला ना कोणाला दिसला असता किंवा त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी पुरावा सापडला असता, काही ना काही कोणतरी लिहून ठेवला असतं. आणि ज्याप्रमाणे जो ईश्वर आहे हा ईश्वर जर काळापर्यंत समजा ही सृष्टी निर्माण करते, प्रत्येक माणसाचं जे काही निर्माण असेल ते करते, प्राण्याला निर्माण करते आणि त्याच्या हातून जे काही निर्माण होणारे प्राणी असतील, जे काही माणसं असतील, जे काही जीवजंतू असतील तर हे जीवजंतू कालांतराने मरतात, मात्र ईश्वर हा तसाच असतो. अशा प्रकारचं जे काही म्हणणं होतं बुद्धाचं, तसं अशाच प्रकारचं म्हणणं बुद्धाचं या आत्म्याविषयी सुद्धा आहे की आत्मा हा मरत नाही असं कसं होऊ शकते. आत्मा ज्या शरीरात जाते तर ते शरीर मेल्याच्या नंतर आत्मा मरायला पाहिजे होते. आणि समजा शरीर मेल्याच्या नंतर त्यातला आत्मा जर बाहेर निघून जाते आणि जे कोणाला दिसत नाही आणि त्याच्या संबंधात कोण त्याला बघलं नाही की कोण त्याचा आकार बघितला नाही तर याच्या संदर्भात काही ठोस उत्तर नाही. किंवा ती एक काल्पनिक शक्ती आहे किंवा एक कल्पना आहे
तर हे जसं ईश्वरासंबंधी बुद्धाची जे काही महती होती, जे काही सांगणं होतं, त्याप्रमाणे आत्म्यासंबंधी सुद्धा विचार बुद्धाचे असेच होते. त्याने असा विचार मांडला आहे की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चे इतकीच निरुपयोगी आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध काय म्हणत होते की ज्याप्रमाणे एखादा जो ईश्वर आहे किंवा नाही याच्यावर चर्चा करणं म्हणजे आपला जो काही वेळ असेल तो वेळ वाया घालणं आहे किंवा ती जी चर्चा करणं आहे ते निष्फळ चर्चा आहे. तर अशाच प्रकारे जो काही आत्मा आहे तर तो आत्मा आहे की नाही आहे याच्यावर सुद्धा चर्चा करायची म्हणलं तर ते फक्त वेळ वाया घालवण्याचं काम आपण करायलो. याच्यावर चर्चा करून काहीही फायदा नाही असं भगवान बुद्ध म्हणतात. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा संबंधितीला जितका बाधक आहे तितक्याच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. आणि ज्याप्रमाणे जे काही संबंधिती होता, जो भगवान बुद्धाचा आणि संबंधितीचे काही जे विचार आपण ऐकलेले आहेत, तर त्याप्रमाणे हा जे काही मन आहे या मनाचा सुद्धा जे काही विश्वास आहे म्हणजे मनावर बी त्याप्रमाणे लोक विश्वास ठेवतात असं या ठिकाणी सांगले जाते. त्याने असे विवेचन केले आहे की देवावरील विश्वास हा ज्याप्रमाणे भ्रामक समजुती निर्माण करतो, म्हणजे देवावर आपण विश्वास केल्याच्या नंतर सर्व काही जे आहे की समजा मी एखादं काही पाप कर्म जरी केलं असेल तर मला बघणारा देव आहे ना, मग चला देवाकडे जा, माझ्या हातून काहीतरी चूक घडली, मग देवाकडे जायचं, एक नारळ फोडायचं, अगरबत्ती लावायची आणि मग तो देव आपल्याला माफ करल आणि आपले जे काही पाप आहेत ते पाप धुतले जातील. तर अशा प्रकारचे जे काही समजुती आहेत तर अशा समजुती याच्याबद्दल सुद्धा आहेत. आणि त्याचप्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो. आणि त्याचप्रमाणे जे काही आपला आत्मा असतो तर या आत्म्यावर सुद्धा आपण जर भरोसा ठेवला, त्याच्यावर जर विश्वास ठेवला तरी सुद्धा आपल्या शरीराचं हे दुःख हे वाढणारच आहे की मी काहीच करत नाही, कोण करतंय ते माझं मन करते, याच्यात माझा दोष काहीच नाही, सगळा दोष त्या मनाचा आहे. अशा प्रमाणे आपले जे काही वेगवेगळे समजा विचार निर्माण होतात. त्यांच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे. आणि जे काही आत्म्याला लोक मानतात तर त्यांच्या मतानं जो काही आत्मा आहे तर तो आत्म्यासंबंधी असलेली त्यांची जे एकजुटीची काही हे असतील विचार असतील, जे ठामपणा असेल तर हे ठामपणा देवापेक्षा जास्त त्या आत्म्यावर आहे. कारण यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो, भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजवण्याचा अधिकारही बहाल करतो. आणि यामुळं जे काही मन आहे आपलं, तर आपण माणूस जन्मलं तेव्हापासून जोपर्यंत या जगामध्ये आहे म्हणजे मरेपर्यंत तो जे काही आपलं सर्वस्व आहे हे त्या मनाला बहाल करतो की जे काही आहे तो आत्माच करतो, जे काही करतो तो आत्माच करतो, जसं काही मी वागतो ते आत्माच वागवते मला, असं याप्रमाणे हे भ्रामक समजूत आहे. या सर्वसाधारण विचारसरणीमुळे भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे म्हणतात. दुसरे काही म्हणतात की त्याने आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात त्याने या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेली नाही. तर यामध्ये काही लोक असे म्हणतात की जे काही भगवान बुद्ध सुद्धा आहेत तर या भगवान बुद्धानं सुद्धा या आत्म्याचा असेल किंवा या गोष्टीचं असेल खंडन केलं नाही किंवा त्या गोष्टीला बगल दिली नाही किंवा त्यांच्यावर काही असं चर्चा विशेष करून चर्चा केली नाही. परंतु भगवान बुद्धाचं म्हणणं काय होतं की अशा जे काही वायफळ गोष्टीवर चर्चा करणं म्हणजे आपला वेळ वाया घालणं असं भगवान बुद्धाचं मत होतं. ही सर्व मते चूक आहेत, कारण त्याने महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितलेले आहे की आत्मा काही वस्तू नाही, म्हणून त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं होतं की जो काही महाली होता त्या महालीला सांगितलं होतं की जो काही आत्मा आहे तर ही आत्मा कोणत्याही प्रकारची वस्तू नाही, कोणत्याही प्रकारचा काही एखादा आकार विकार नाही आहे. म्हणून त्याचा जे सिद्धांत आहे, जो काही आत्म्याचा सिद्धांत आहे तर या सिद्धांताला अनात्मवाद असं म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धाने त्या विरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने आपला नामरूप सिद्धांत मांडला. आणि हे जे काही भाकड कथेचा काही सिद्धांत होता आत्म्याविषयीचा,
तर या आत्म्याविषयीच्या सगळ्या विचारसरणीचं खंडन करून भगवान बुद्धानं आपली सुद्धा विचारसरणी त्याच्यासमोर मांडली. हा नामरूप सिद्धांत विभज्य वादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे आणि मानव व्यक्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. म्हणजे जो काही माणूस आहे तर या माणसाचं जे काही बारीक सारीक पाहण्याचं किंवा विचार करण्याचं जे काही कृती आहे तर या कृतीनं जे काही मन आहे त्या मनाला जागा दिलेली आहे किंवा त्या मनाला मांडलेला आहे किंवा त्या मनाचा असा काही परिणाम आहे किंवा आपल्या जे काही बारीक सारीक आपल्या गोष्टीचा जो विचार करतो त्या विचाराचा तो परिणाम आहे असं बुद्ध या ठिकाणी सांगतात. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वाचा कंद म्हणतात. आता या ठिकाणी भगवान बुद्धाचे जे काही मत होतं तर जे काही प्राणी आहे किंवा जो काही म्हणजे माणूस असेल जे काही जीव असेल तर या जीवाला काही भौतिक प्रकारचे जे काही तत्व म्हणजे जे काही या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे असलेले काही वस्तू असतील अशा प्रकारचे काही तत्व आणि काही मानसिक प्रकारचे की त्याच्या मनामध्ये काही भ्रामक निर्माण झालेला आहे की मला घर पाहिजे, मला दार पाहिजे, मला पैसा पाहिजे, इस्टेट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. तर अशा प्रकारचे जे काही तत्व आहेत या दोघांचं जे काही संमिश्रपणा आहे किंवा या दोघांचं जे काही एकरूपपणा आहे तर याचा परिणाम म्हणजे हे आहे आणि या भौतिक आणि मानसिक तत्वाचा कंद आहे. स्कंद रूपकंद हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी, वायू या चार तत्वाचा परिणाम आहे आणि हे स्कंद रूप अथवा शरीराचे घटक होत. आणि हे काही जे स्कंद सांगलेले आहेत तर हे स्कंद काय आहे तर हे मन नसून काय आहे आपलं शरीर आहे जे पंचधातूपासून बनलेलं आहे असं म्हणतात. बघा त्याच्यामध्ये काय काय सांगलेलं आहे की जसं काही पृथ्वी असेल, जल असेल, अग्नी असेल, वायू असेल अशा गोष्टीपासून आपलं शरीर हे बनलेलं आहे. तर या शरीरावर कोणाच्या म्हणजे कोणत्याही आत्म्याचा अंमल नाही आहे असं या ठिकाणी म्हणतात. रूपस्कंदाशिवाय मानस्कंद ही एक गोष्ट आहे. तेही प्राण्याच्या रचनेचे घटक आहे आणि ज्याप्रमाणे या ठिकाणी जे स्कंदरूप सांगलेले आहेत तर त्या स्कंदरूपाचे दोन विभाग, एक रूपस्कंद आणि एक मानस्कंद, ही सुद्धा जे प्राण्याच्या रचनेचे काही घटक आहेत म्हणजे प्राण्याचं शरीर कसं बनायला पाहिजे, शरीर कसं बनते तर हे त्यांचे घटक आहेत. या नामस्कंदाला विज्ञान असे म्हणतात आणि हा जो काही नामस्कंद आहे तर आपल्या आताच्या भाषेमध्ये याला विज्ञान किंवा जे काही चेतना म्हणतात त्याला तर ते चेतना त्याला म्हणतात. आणि या नामस्कंदात 3 मानसिक घटक तत्वे आहेत: वेदना, त्यानंतर संज्ञा आणि संस्कार, विज्ञान. या 3 नामस्कंदाचे समाविष्ट केले जाते. म्हणजे या ठिकाणी जे काही घटक तत्वे सांगलेले आहेत की नामस्कंदाचे तर तिच्यामध्ये काय आहे, एक आहे वेदना. वेदना म्हणजे काय आहे की जे काही आपली जी इंद्रिय आहे तर त्यांच्या विषयाची सतर्क झाल्यामुळे अनुभूती. म्हणजे आपण इंद्रियाचं काल बी बघितलं होतं. परत इंद्रिय आपले कोणते कोणते आहेत, जे कान, नाक, जीभ, डोळे किंवा आपली जी त्वचा आहे तर हे आपले इंद्रिय आहेत जे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं अनुभूती झाल्याचं आपल्या मनाला सांगतात, आपल्या बुद्धीला सांगतात किंवा जे मनाला म्हणतात ते मनाला सांगतात. जसं डोळ्यानं जे दिसते ते आपल्याला कळते, जे काही कानानं ऐकू येते ते आपल्याला कळते, जे काही नाकानं आपण श्वास घेतो ते आपल्याला कळते. तर अशा प्रकारच्या हे काही वेदना आहेत की त्याच्यामुळं काही घटक तत्वे आपल्याला कळतात. त्यानंतर दुसरं सांगलेलं आहे संज्ञा. संज्ञा याचा अर्थ जे काही संज्ञा आहे, संस्कार आहेत, जे काही आपल्यावर आधीपासून काही जे संस्कार आहेत तर हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर विज्ञान. विज्ञान म्हणजे जे काही चेतना. चेतना म्हणजे जे आपण विज्ञानाला संबोधून बोलतो ना आपण की कोणत्या कोणत्या गोष्टी जे आहेत हे विज्ञानाला धरून आहेत. तर या प्रकारचे हे 3 गोष्टी या ठिकाणी सांगल्या जातात. आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल की विज्ञान हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत आहे आणि विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे. म्हणून विज्ञान हे कोणत्याही प्राण्याचा किंवा जीवाचा केंद्रबिंदू आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण विज्ञान म्हणजे विज्ञानातून आपल्याला समजते. समजा की एखादं झाड जे आहे तर या झाडाची निर्मिती कशी होते, एका बियापासून होते, बियापासून झाड तयार होते, पुन्हा त्या झाडाला फळं लागतात, फळापासून पुन्हा बी निर्माण होते, तीच बी
जमिनीवर पडते आणि परत त्याच्यापासून आणखी झाड तयार होते. म्हणजे हे काय आहे, हे एक विज्ञान आहे जे खरं आहे. त्यानंतर पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वाच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होतो. आणि हे जे काही 4 प्रकारचे घटक सांगितलेले आहेत, पृथ्वी किंवा पाणी किंवा काही तेज असेल, हवा असेल, हे जे काही सांगितलेलं आहे, तर या तत्वापासून एक 4 रूप एका जागी आल्याच्या नंतर किंवा ते 4 घटक एका जागी मिश्र झाल्याच्या नंतर, मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यापासून जे काही गोष्ट किंवा जे काही एखादी आकृती निर्माण होते तर त्याला विज्ञान म्हणतात. आणि भगवान बुद्धाने प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतलेला आहे. आणि असं जे काही विज्ञान आहे आणि जे काही उत्पत्ती आहे, अशा उत्पत्तीवर सुद्धा भगवान बुद्धाने जे काही हे केलेलं होतं, प्रतिपादन केलं होतं, अशावर सुद्धा काही लोकांनी आक्षेप घेतलेला आहे. हे सिद्धांताविरोधी असे विचारतात की विज्ञान यांची उत्पत्ती कशी होते. आणि त्या ठिकाणी असं विचारलं जाते की जे काही विज्ञान आहे, जे काही आपलं चित्त आहे, तर हे चित्त कशामुळे उत्पन्न होते, कसं उत्पन्न होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची उत्पत्ती होते आणि त्यांच्या मरणाबरोबरच विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वाच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल. आणि जे काही आता विज्ञान सांगितलेलं आहे की एखादं मानवाचं जे काही रूप असेल, तर ते रूप पृथ्वी, जल म्हणजे पाणी, तेज आणि हवा यांच्यापासून जे जमते. आणि तेव्हा माणूस हा जन्माला येतो आणि जेव्हा माणूस मरतो तेव्हा या 4 वस्तूचे त्याच्या शरीरामधून विघटन होते आणि ते 4 वस्तू वेगवेगळ्या होतात असं म्हणतात. परंतु हे बी जे काही मिश्रण आहे किंवा परिणाम आहे, तर हे कसं म्हणता येईल असं काही जण त्याचं म्हणतात. भगवान बुद्धाचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वाच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्यांच्या संमिश्रणाचे विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धाने म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूप काया आहे, तेथे त्यांच्यासह नाम कायाही राहत असते. आणि या ठिकाणी मात्र भगवान बुद्धाचे जे काही असं मत होतं, ते मत भगवान बुद्धाचं नव्हतं की जे काही समजा ज्या 4 भौतिकपासून समजा जे काही 4 हे आहेत, घटक आहेत, तर या घटकापासून जे काही आपलं शरीर बनते किंवा ते शरीर पुन्हा त्या शरीराचे विघटन बनते, अशा प्रकारचं त्यांचं सुद्धा नव्हतं. पण ज्याचं शरीर अथवा रूप काया आहे किंवा त्याच्यासह नाम कायाही राहत असते असं भगवान बुद्धाचं म्हणणं होतं. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे त्यांच्यासह आकर्षण क्षेत्र असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकारे अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु ते नेहमी विद्युत क्षेत्राबरोबर असते. आता या ठिकाणी एक उदाहरण देऊन सांगलेलं आहे की जे आपलं काही वीज येते आपल्या घरापर्यंत पोहोचते, तर ही वीज आपल्या घरापर्यंत पोहोचत असताना आपल्याला दिसत नाही, परंतु त्या तारामध्ये वीज आहे हे नक्की आहे. त्याचप्रमाणे त्याचं म्हणजे कारण असं आहे समजा की त्या विजेपासून आपल्या घरामधील काही उपकरणं चालतात, काही साधनं चालतात, लाईट चलते, टीव्ही चालते, फॅन चालतात. म्हणजे आपल्याला समजून येते की वीज आहे, करंट आहे याचा अर्थ. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा असं सांगितलेलं आहे की जे काही विद्युत असते, तर त्या विद्युत मध्ये समोरचं जे काही उपकरण चालण्याचं जे काही सांगले जाते, जे काही उपकरण त्या विद्युतवर चालतात, तर त्यामुळे आपल्याला समजलं जाते की विद्युत आहे. तर हे एक आकर्षक क्षेत्र आहे. ते कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकारे अस्तित्वात येते ते कोणालाही ज्ञात नाही. म्हणजे लाईट आपल्या घरामध्ये येते, ते कशी आली आपल्याला ओळखायला येत नाही, परंतु ती असते कारण त्याचं काही ना काही समोर उपकरण चालतात, लाईट चालतात, त्याच्यामुळे आपल्याला ते कळते की ते आहे. शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे का म्हणू नये. आणि त्यामुळं जे काही शरीर आहे आपलं आणि जे काही विज्ञान आहे याला सुद्धा या लाईटासारखंच आपण का म्हणू नये, जरी आपल्याला दिसत नसल मात्र तो निश्चित आहे हे आपल्याला कळतंय. आकर्षक क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असे समजले जाते. विज्ञान हेही रूपकायाच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये. आणि याचप्रमाणे जे काही आपलं जे शरीर आहे, तर हे शरीर सुद्धा अलग अलग म्हणजे प्रत्येकाचं एकसारखं शरीर बनते का, काही ना काही फरक असते बघा. प्रत्येकाच्या शरीरामध्ये काही ना काही फरक असते आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये काही ना काही फरक असल्यामुळं आपल्याला माणसं ओळखायला येतात.
आणि सगळेच जर सारखीच असते दिसायला तर माणसं ओळखायला आले असते का? ओळखायला येत नव्हते. त्यामुळं हा जो काही परिणाम आहे हा विज्ञानाचा परिणाम आहे की प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी फरक असतो. त्यामुळं हा माणूस कोण आहे आणि तो माणूस कोण आहे हे आपल्याला ओळखायला येतं. भगवान बुद्धाची आत्म्याच्या विरुद्ध तर्क सरणी येथे समाप्त होत नाही. याशिवाय त्याला आणखी काही महत्वपूर्ण सांगायचे आहे. आणि भगवान बुद्धानं फक्त एवढंच नाही सांगितलं, तर भगवान बुद्धानं याच्याही पुढे आणखी काही सांगितलेलं आहे की जेव्हा विज्ञानाचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. आणि ज्या ठिकाणी जे काही चित्त असल किंवा जे काही चेतना असल हे निर्माण होते, ते निर्माण झाल्यावर माणसाचा जन्म होतो. आणि म्हणूनच विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. म्हणूनच हे जे काही विज्ञान आहे, जे काही चेतना आहे, तर हे चेतना आपल्या माणसाच्या शरीरामधली सर्वात पहिले घटनाक्रम किंवा सर्वात प्रथम वस्तू आहे की ज्याच्यामुळे माणसाचा जन्म होतो. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक आणि भावनामूलक आणि क्रियाशील आहे. आणि त्यानंतर हे जे काही विज्ञान आहे, जे काही चेतना आहे, तर हे ज्ञानमूलक म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या सुद्धा जे काही अभ्यास करणं किंवा जे काही ज्ञान घेणं अशा प्रमाणे आहे, किंवा काही त्याच्या भावना त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत, किंवा जे काही शरीर आहे हे क्रियाशील असते, प्रत्येक वेळेला बदलत असते. म्हणजे लहान असताना वेगळं, मोठं झाल्यावर वेगळं, पुन्हा म्हातारं झाल्याच्या नंतर वेगळं. तर अशा प्रकारची आपली शरीराची जे काय आहे किंवा जे आपलं शरीर आहे ते हे बदलतं असतं. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल, ते आपल्या आत घडणाऱ्या घटनाचे असेल किंवा बाह्य घटनाचे असेल. ते या ठिकाणी जे काही आपली चेतना असते, जे काही आपलं विज्ञान असते, तर यामध्ये ज्ञान प्रदान करते. म्हणजे त्याला जे काही समजायच्या गोष्टी असतात तर हे समजण्याची आकलनशक्ती प्रदान करते, आपल्या शरीराला देते. आणि त्यामुळं हे ज्ञान सहज ग्रहण झालेले किंवा समजून ग्रहण झालेले असेल. म्हणजे आपल्याला एक तर कोणाकोणाला म्हणतात ना, समजा कोणाकोणाला म्हणतात देवीचे त्याला शक्ती आहे काही ना काहीतरी, किंवा कोणाला पुढे चालून समजा इकून तिकून अभ्यास करून त्याला त्या प्रकारचं ज्ञान अर्जन होते. तर अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे. सुखकर आणि दुःखकर लक्षणाने युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. आणि भावनामूलक विज्ञान म्हणजे वेदनाची अनुभूती निर्मिते. आणि या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जे काही सुख आहे किंवा जे काही दुःख आहे, तर या गोष्टीचे सुख दुःखाची जे काही लक्षणं असतील, तर ते लक्षण युक्त अशा चित्त, आपलं जे काही चित्त असेल, आपलं जे काही शरीर असेल, मन असेल, तर अशा अवस्थेत जेव्हा विज्ञान तयार होते किंवा विज्ञान असते, म्हणजे आपल्याला जे काही चेतना वगैरे समजा आपल्या मनामध्ये समजा राहते किंवा आपलं जे काही शरीर असते, तर या शरीराला भावनामूलक विज्ञान असे म्हणतात. म्हणजे जे काही एखाद्या प्रकारच्या भावना निर्माण करण्यासारखं विज्ञान. आणि विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. आणि क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही क्रियाशील सुद्धा विज्ञान सांगितलेलं आहे की आपलं जे काही शरीर असेल, हे शरीर दिवसेंदिवस किंवा हर दिवस काही ना काही बदलत असते. आपल्या शरीरामध्ये काही ना काही घटना घडत असतात. आपले जे काही शरीर असते, काही रूप असेल, हे प्रत्येक वेळेला बदलत असते. यावरून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो तोही सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्यांचा परिणाम म्हणूनच. म्हणून जो काही एखादा प्राणी किंवा जे काही जीव असेल, माणूस असेल, तर तो जे काही करते ना, तर ते फक्त याच्यावरूनच जे काही आपलं हे असते, एक विज्ञान असते, जे काही चेतना असेल, तर त्या चेतनेमुळेच आपलं शरीर जे काही हालचाल आहे हालचाल करते. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतो की आता आत्म्याचे करावयाचे कोणते कार्य होते. आत्म्याची म्हणून जी कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात. आणि म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात की हे आपलं शरीर बदलण्याचं किंवा शरीरामध्ये काही जरी ज्ञान येण्याचं, काही जे समजा वेगवेगळ्या घटना घडतात, तर हे विज्ञानाचे आहेत, चेतनाचे आहेत. आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये मनाचं तर काहीच नाही, याचा अर्थ कोणत्याही प्रकारचं मन नाही, असं भगवान बुद्ध म्हणतात. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्क विसंगत आहे. या पद्धतीने भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे.
याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही. म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात की कोणत्याही प्रकारचा असा आत्मा वगैरे नसतो किंवा अशा प्रकारचे म्हणजे भगवान बुद्धांनी त्याबद्दल खंडन केलेलं आहे. त्यानंतर जे काही यज्ञ आहेत तर त्या यज्ञ यागावर विश्वास ठेवणे म्हणजे सुद्धा अधम्मच आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. आता जो काही ब्राह्मणाचा जो काही धर्म होता तर तो धर्म पूर्ण यज्ञावर, यज्ञ करणं, ते जाळ वगैरे करणं, यज्ञ करणं, मंत्र वगैरे करणं, तर याच्यावर पूर्ण धर्म आधारलेला होता. आणि काही यज्ञाला नित्ययज्ञ म्हणत, काही ना नैमित्तिक. मग याच्यामध्ये जो काही यज्ञ असतील ते यज्ञ सुद्धा दोन प्रकारचे होते. दोन प्रकारचे म्हणजे कसे की ज्याप्रमाणे आपण या विहारामध्ये रोज येतो आणि रोज त्रिशरण पंचशिला ग्रहण करतो, याप्रमाणे हे यज्ञ सुद्धा रोज करण्याचे काही होते. तर काही कधी कधीतरी समजा 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला एखाद्या वेळेस किंवा कोणता ना कोणता योगायोगाला अशा वेळेस हे यज्ञ करत गेले. अशा प्रकारचे दोन यज्ञ होते. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जाते. आणि त्यात जे काही नैमित्तिक जे काही हे होते म्हणजे कालांतराने समजा काही 8 दिवसांना, 15 दिवसांना जे काही यज्ञ करत गेले, तर हे यज्ञ जे काही आपला जे काही संसारात किंवा संसारात घडणाऱ्या काही जे गोष्टी असतील तर त्या गोष्टीच्या इच्छेसाठी, म्हणजे मला काहीतरी मिळायला पाहिजे किंवा माझ्या समजा आमच्या घरातली कोणतरी समजा तब्येत बरोबर नाही तर त्याला सुख मिळायला पाहिजे, त्याची तब्येत ठीक व्हायला पाहिजे, तर अशा काही घटना घडत गेल्या समजा की आपल्याला ते यज्ञ करावं लागत गेला. तर अशा घटना घडल्याच्या नंतरच ते यज्ञ करत गेले. आणि ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असत. आणि जे काही या ब्राह्मणी प्रकारचे जे काही यज्ञ होते तर या यज्ञामध्ये काय करत गेले, सुरापान म्हणजे जसं एखादं नशा करणं, त्याचं जाळ करायचा आणि नशा करत बसायचं, दारू पीत बसायचं, किंवा एखादा बकरं कापायचं, एखादं कोंबडं कापायचं, अशा प्रकारचं, किंवा काही जेव्हा मी माझ्या मनाला जे वाटल तर ते मी करल, मी घरून निवेद्य करून आणल, नाही तर 2-4 नारळ फोडल, नाही तर अगरबत्ती लावल. तर अशा प्रकारचे अलग अलग प्रकारचे हे यज्ञ चलत गेले. तरी सुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजली जात. आणि असं असून सुद्धा हे जे काही यज्ञ असतील तर हे एका धर्माचं कृत्य आहे किंवा धर्मासाठी केले जातात असं समजलं जाईल. अशा यज्ञावर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धाने मान्यता दिली नाही. आणि अशा प्रकारचा जो काही यज्ञ असेल किंवा यज्ञ करत असतील तर याला भगवान बुद्धाने मात्र बिलकुल मान्यता दिलेली नाही. जे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्यांच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, अथवा भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत. आणि अशा प्रकारचे काही यज्ञ आहेत. आणि यज्ञ केल्याच्या नंतर काही ना काहीतरी आपल्याला मिळतो, अशा प्रकारचे काही वादविवाद करण्यासाठी किंवा यज्ञाचा प्रश्न मांडण्यासाठी बरेचसे लोक भगवान बुद्धाकडे जात गेले आणि भगवान बुद्धाला याची चर्चा करत गेले. असे लिहिलेले आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद केला. आणि असं म्हटलं जाते, समजा असं काहीतरी लिखाण करून ठेवलेलं आहे की 3 जे ब्राह्मण होते हे 3 ब्राह्मण बुद्धासाठी गेले होते, याचं जे विचार विनिमय करण्यासाठी. ते 3 ब्राह्मण म्हणजे कुटदत्त, उजय आणि उद्दाई. म्हणजे हे 3 नावाचे जे काही ब्राह्मण आहेत ते हे ब्राह्मण बुद्धाजवळ गेले होते. कुटदत्त ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली. तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक. आणि जो काही यामधला जो कुटदंत नावाचा जो काही ब्राह्मण होता तो बुद्धाकडे गेल्याच्या नंतर बुद्धाला त्याने प्रश्न केला की यज्ञाबद्दलचे यज्ञ जे काही आहे तर त्या यज्ञाबद्दल मला काही माहिती द्यावी. आणि त्यानंतर भगवान बुद्धानं त्या या कुटदत्ताला सांगितलं की ठीक आहे ब्राह्मणा, मी जे बोलतो ते सावधान तू ऐक. आणि त्यानंतर कुटदत्त उत्तरला, ठीक आहे. आणि तथागत खालील प्रमाणे बोलले. आणि समोर तथागत काय बोलतात की हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल यांनी त्यांची भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती. म्हणजे उदाहरणासाठी त्या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात की खूप प्राचीन काळी म्हणजे भगवान बुद्धाच्या खूप अगोदर एक महाविजेता नावाचा पराक्रमी शूरवीर आणि त्याच्याकडे खूप सारं धन असणं, खूप सारं सोनं, त्याच्याकडे खूप सारं सोनं होतं, खूप सारे रुपये म्हणजे पैसे होती. आणि असा एक राजा होता
आणि त्या राजाची सर्व काही जे कोठारे म्हणजे आपण काय म्हणत गेलो, जे काही धान्य ठेवण्याची जागा, पहिले आपण त्याला कणग्या वगैरे म्हणत गेलो बघा, तर हे खूप कोठारे त्याच्याकडे भरली गेलेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्यांच्या मनात एक प्रबळ विचार आला, माणसाच्या सुखभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. आणि जेव्हा तो हा जो काय महाविजेता नावाचा जो काही राजा आहे, तर राजा एकदा एकांतामध्ये बसतो आणि एकांता बसल्याच्या नंतर एक विचार करतो की माझ्यापाशी कसलीही कमी नाही. माझ्याकडे खूप काही सोनं आहे, चांदी आहे, पैसे आहे, धन आहे, दौलत आहे, धान्य आहे, खूप कोठार भरून ठेवलेले आहेत, म्हणजे माझ्याकडे काहीच कमी नाही. मग तरी समजा मी कधी ना कधी मरणार आहो आणि त्यामुळं मी एखादा समजा महायज्ञ केला किंवा मोठा एखादा यज्ञ केला आणि यज्ञ करून माझं जे काही जीवन आहे तर ते जीवन दीर्घकाळ कल्याणाचं राहील. असं जर केलं तर काय होईल असं तो स्वतःला विचारतो. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे, डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी व्यवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे काही असलेले त्यांचे पुरोहित आहेत, त्यांचे जे काही म्हणजे मंत्री होते, तर ते मंत्री त्या राजाला म्हणाले की राजन, आपल्या राज्यामध्ये खूप मोठी लुटमार चालू झालेली आहे. कोणीतरी लुटारू दरोडेखोर आपल्या एरियामध्ये शिरलेले आहेत. त्यामुळं आपल्या लोकांना, आपल्या प्रजेला ते लुटत आहेत आणि त्यांना लुटत असल्यामुळं आपले जे लोक आहेत हे गरीब झालेले आहेत आणि ते सैरा वैरा पळत आहेत इकडे तिकडं. आणि त्यामुळं जर अशा काळामध्ये जर महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला की म्हणजे जे यज्ञ करायचं आहे त्या यज्ञावर कर, म्हणजे जे ब्राह्मण यज्ञ करत असेल त्यानं काहीतरी समजा कर म्हणजे काही रक्कम समजा राजाच्या खजिन्यामध्ये द्यावी. तर अशा प्रकारचं जे काही केलं तर ती गोष्ट वाईट ठरेल असं तो मंत्री त्या राजाला म्हणतो. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवील, त्यांना पकडून हद्दपार करील, त्यांना दंड करील, त्यांना शिक्षा करील, त्यांना देहांत शासन करील, तर या रीतीने या लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबविता येईल. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत. आणि त्यानंतर राजा असा विचार करू लागला की समजा आपल्या राज्यामध्ये काही चोर घुसलेले आहेत, काही दरोडेखोर घुसलेले आहेत, तर अशा दरोडेखोराला समजा मी पकडून जर शिक्षा केली तर, त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर, किंवा त्यांना आपल्या राज्यातून हाकलून लावलं तर. पण असं जरी असेल तर काही दरोडेखोरातून काही लोक जर आपल्या राज्यामध्ये जर समजा राहिलेच चुकून, तर त्यामुळे सुद्धा आपली प्रजा हैराण होईल, परेशान होईल असं सुद्धा त्या राजाला वाटते. जी दुरावस्था थांबवण्याचा एक मार्ग आहे तो असा, आपल्या राज्यात जी कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बी बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जो कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. आणि जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. त्यानंतर जे काही त्यांचे मंत्री होते तर त्या मंत्र्यांनी सांगितलं की राजा, तुम्हाला असा करावा लागल की अशा प्रकारचं जे काही लोकांचं जे सैरा वैरा पळणं आहे किंवा लोक जे घाबरलेले आहेत, लोक जे परेशान झालेले आहेत, त्यांना जर थांबवायचं असेल तर जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्याला तुम्ही बियाणं घेऊन द्या, कारण त्यांच्याकडे पैसा नाही आहे. किंवा एखादा जर काही दुकानदार असेल, जे काही कारोबार करणारा माणूस असेल तर त्याला कारोबार करण्यासाठी पैसे द्या. किंवा एखादा सरकारी कर्मचारी असेल, मंत्री असेल तर त्याला एखादा पगार द्या किंवा त्यांना पैशाची मदत करा, अशा प्रमाणात त्या ठिकाणी सांगतात. मग हे सर्व लोक आपापली कामे करत राहतील आणि देशात उत्पाद होणार नाही, राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकावर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. आणि असं जर आपण केलं तर जे काही लोक परेशान झालेले आहेत
त्या परेशान झालेल्या लोकांना हे एक मदत होईल आणि ते आपलं काम चांगलं करू शकतील, इमानदारीने करू शकतील आणि सर्व लोक एक दुसऱ्यासोबत चांगले प्रेमानं राहतील. आणि असं जर राहिलं तर एक काळ असा येईल की या ठिकाणी कोणीही गरीब राहणार नाही आणि कोणीही चोर राहणार नाही. म्हणून त्यानंतर आपल्या घराचे दार खुले जरी ठेवून ते लोक इकडे तिकडे जाऊ लागले तरी त्यांच्या घरामध्ये कधी चोरी होणार नाही किंवा आपल्या राज्यामध्ये पूर्ण खुशाली किंवा सुख येईल असं ते मंत्री त्या ठिकाणी सांगतात. जेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताच्या सल्ला मानून त्याप्रमाणे केले, लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पाद करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला, देश सुख शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकावर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली. आणि ज्याप्रमाणे मंत्र्यानं सांगितलं होतं त्याप्रमाणे राजाने केलं आणि राजाने केल्याच्या नंतर मग तसंच झालं. सगळे जे काही त्यातली जनता होती सुखी झाली आणि आनंद, त्या सर्व जनतेला आनंद झाला. ती आपली जे काही मुलं आहेत ते कड्यावर खांद्यावर ठेवून नाचू लागले आणि आपल्या घराची दारे उघडे ठेवून, म्हणजे कोणत्या प्रकारची भीती त्याच्या मनात नाही राहिली म्हणून आपल्या घराची दारे उघडे ठेवून ते इकडे तिकडे फिरू लागली. आणि जेव्हा सर्व उत्पाद शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलावले आणि म्हटले, सर्व उत्पाद शांत झाला आहे, देश खुशालीत आहे, मला आता महायज्ञ करायचा आहे. तेव्हा माझ्या दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. आणि सर्व राज्य हे सुख शांतीने जेव्हा नांदू लागलं त्यानंतर परत त्या राजानं मंत्र्याला बोलवलं आणि मंत्र्याला विचारलं की मला आता एक मोठा यज्ञ करायचा आहे आणि ते यज्ञ कसा करावा, काय करावं त्याच्याबद्दल पुरोहितांनी राजाला उत्तर दिले, राजा आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्यांच्याप्रमाणे राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याचप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रण पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी. आणि त्यानंतर मंत्र्यानं काय सांगितलं की तुम्ही असा एक लोकांपर्यंत निरोप पाठवा की मी एक महायज्ञ करणार आहे आणि त्या महायज्ञ करण्यासाठी किंवा तिथं येण्यासाठी जे काही मंत्री असतील, जे काही मोठे मोठे लोक असतील, जे काही क्षत्रिय लोक असतील तर अशा लोकांना तुम्ही विचारा आणि त्याला बोलवा असं राजाला ते मंत्री सांगतात. हे ब्राह्मणा कटुदत्ता, ह्या राजाने आपल्या पुरोहिताला सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय मंत्री ब्राह्मण आणि गृहस्थ त्या सर्वांनी असे उत्तर पाठविले की महाराज आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. आणि या ठिकाणी बुद्ध सांगतात की हे कटुदत्ता, ज्याप्रमाणे त्या राजानं आपल्या राज्यामध्ये मेसेज पाठवला होता की मी असं यज्ञ करणार आहे आणि असं करू का, तर प्रत्येक जे काही मोठे लोक असतील, जे काही श्रीमंत लोक असतील, जे काही क्षत्रिय लोक असतील तर त्या प्रत्येक माणसानं राजाला सांगितलं होतं की ठीक आहे, आता सर्व आपलं जे काही राज्य आहे शांत आहे आणि अशा ही जे काही यज्ञ करायची चांगली वेळ आहे त्यामुळे आता तुम्ही यज्ञ करू शकता, तुम्ही यज्ञ करून घ्या, महायज्ञ करा असं प्रत्येक लोकांनी त्या राजाला म्हटलं. असं बुद्ध त्या कटुदत्ताला सांगतात. आणि राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता, त्यांचा पुरोहितही तितका सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्यानंतर बुद्ध असं म्हणतात की जो काही राजा आहे तो राजा पूर्ण समजूतदार होता, म्हणजे सर्व आकलन त्या राजाला होतं आणि सर्व गुणांनी संपन्न होता. आणि त्याचप्रमाणे त्यांचे जे काही पुरोहित होते, त्यांचे जे काही मंत्री होते ते सुद्धा सुज्ञ होते, हुशार होते आणि गुणसंपन्न होते. ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. आणि नंतर जे काही ब्राह्मण होते तर त्या ब्राह्मणाने यज्ञ कसा करावा, काय करावा हे राजाला समजून सांगितलं आणि त्याप्रमाणे राजानं यज्ञ करायचं ठरवलं. तो पुरोहित बोलला, महाराज यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजाला अनुताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ दे नये. आणि त्यानंतर त्या जे काही पुरोहित होता, जे काही मंत्री होता त्या राजाचा, त्या मंत्र्यानं राजाला काय सांगितलं की राजा तुम्ही यज्ञ करा, परंतु तुम्ही जेव्हा यज्ञ करत असाल
यज्ञाकडे जेव्हा यज्ञ करण्यासाठी जात असाल, जेव्हा तुम्ही यज्ञ करत असाल किंवा यज्ञाची जी काही प्रक्रिया पूर्ण राहते, तर त्यावेळेस तुम्ही असा विचार करू नये की हे यज्ञ करण्यासाठी माझ्याकडून किती मोठा खर्च झालेला आहे. म्हणजे त्या यज्ञामध्ये जे काही तूप टाकायचं असेल, दुसरं काही टाकायचं, यासाठी खर्च लागतो, तर माझ्याकडून किती खर्च होत आहे असा विचार तुम्ही केला नाही पाहिजे, असं मंत्री त्या ठिकाणी राजाला सांगतात. हे ब्राह्मणो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांपुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, महाराज, आपल्या या यज्ञात जीव हिंसक, त्याचप्रमाणे अहिंसक, चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयभोगी, दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून प्रवृत्त असलेले, असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून प्रवृत्त असलेले उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे, द्वेष करणारे, त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी व त्याचप्रमाणे निर्लोभी, दृष्टहितीचे किंवा त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या, परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत, त्यांना संतुष्ट राखावे, त्यांच्यात संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि त्यानंतर जे काही ब्राह्मण असतात त्या ब्राह्मणांना काय सांगितलं की तुम्ही जे जे लोक त्या ठिकाणी यज्ञाला येतील, तर यज्ञाला आल्याच्या नंतर जे काही त्याचे चांगले लोक असतील किंवा काही वाईट लोक असतील, तर ती जे वाईट लोक आहेत तर त्या वाईट लोकांचे जाऊ द्या, त्यांचा तुम्ही विचार करू नका, परंतु जे काही चांगले लोक आहेत तर त्या चांगल्या लोकांसाठी तुम्ही यज्ञ करा, असं त्या राजाला सांगितले जाते. आणि ब्राह्मण हो, या यज्ञात बैलाचे बळी दिले गेले नाहीत, बकऱ्याची, कोंबड्याची, पुष्ट डुकराची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आलेली नाही, यज्ञ धूपासाठी झाडे तोडण्यात आलेली नाही, यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी केली नाही, जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेलेली नाही की भय दाखवले गेले नाही, आपण काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले नाही, त्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले, त्याला वाटले नाही त्याने काम नाही केले, ज्याला जे योग्य वाटेल ते काम त्याने केले, ज्याला जे योग्य वाटले नाही ते काम केले नाही. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. आणि त्यानंतर पुन्हा असं सुद्धा ब्राह्मणाने सांगितलं की जे काही तुमच्या राज्यामधले काही जे कर्मचारी असतील, जे तुमचा धाक बघून काम करत असतील किंवा धाक न बघून काम करत असतील, असे जे काही सर्व लोक आहेत, अशासाठी सुद्धा तुम्ही यज्ञ केला पाहिजे. आणि त्यासाठी जे काही तूप असेल, जे काही तेल असेल, दूध असेल, मध असेल, साखर असेल, तर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. जर तुम्हाला यज्ञ करावायचा असेल तर ज्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. म्हणजे जर यज्ञ करायचा असेल, म्हणजे बुद्ध काय सांगतात की त्या राजाने ज्याप्रमाणे यज्ञ केला होता की कशा प्रकारे की जे काही चांगले लोक आहेत त्यांच्यासाठी यज्ञ करायचा, कोणालाही कोणत्याही प्रकारचं दुःख द्यायचं नाही, कोणालाही एखाद्याला बर्डन घालायचं नाही, कोणाला धाक दाखवायचं नाही, अशा प्रकारचा जो यज्ञ केला होता तर त्याच प्रकारचा यज्ञ केला पाहिजे. करावायचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करावा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. म्हणजे त्या राजासारखा यज्ञ करावा किंवा करू नये. प्राण्याचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. जो धर्म जीव हिंसेने तुम्हाला स्वर्ग प्राप्ती मिळवून देईल म्हणतो तो धर्महीन मानला जातो. म्हणजे त्या राजानं कोणालाही दुःख न देता, कोणताही एखाद्या जीवाची बली न देता जो यज्ञ केलेला आहे, तर बुद्ध सांगतात की याचप्रमाणे यज्ञ करावा की ज्याच्यामुळं कोणाची हानी झाली नाही पाहिजे, कोणाची परेशानी झाली नाही पाहिजे, कोणाला दुःख मिळालं नाही पाहिजे. अशा प्रकारचा जर यज्ञ असेल तर ते यज्ञ केला तरी चालेल. आणि कूटदत्ताने भगवान बुद्धाला प्रश्न केला की गौतमा, जीव हिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे का? आणि त्यानंतर वेगळ्या काही प्रकाराबद्दल त्या ठिकाणी त्या कूटदत्ताने भगवंताला विचारले. होय ब्राह्मणा, आहे. असा तो यज्ञ कोणता? तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतःकरणाने हिंसा, तो
कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे ते उत्तेजक मद्याचे पान यापासून प्रवृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे. उदारदान, निरक्तदान, गृहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वहूनही तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे. आता या ठिकाणी भगवान बुद्धाला जे विचारल्याच्या नंतर की याच्यापेक्षा वेगळा काही यज्ञ आहे का, तर त्यावर भगवान बुद्धानं काय सांगितलं की होय, अशा प्रकारचा सुद्धा यज्ञ आहे. तर तो यज्ञ कसा की मी कधी खोटं बोलणार नाही किंवा मी काही वेगळं दुःख भरा असं काही काम करणार नाही किंवा ज्यामुळे काही मला पाप लागल्यासारखं होईल असं काम मी करणार नाही, असं जो आपण विचार करतो हा यज्ञ आहे जो अशा जे काही म्हणजे वेगळा यज्ञ अशा प्रकारचा आहे या ठिकाणी बुद्ध सांगतात. आणि गौतमाचे असे भाषण ऐकल्याच्या नंतर कुरुदत्त ब्राह्मण तथागताला म्हणाला, श्रमणा गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत. आणि असं सर्व ऐकल्याच्या नंतर तो जो कुरुदत्त आहे तो बुद्धाला म्हणतो की खरोखरच तुमचे जे काही शब्द आहेत ते शब्द सत्य आहेत, चांगले आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत असं तो म्हणतात. त्यानंतर दुसरं उदाहरण या ठिकाणी सांगले जाते की उजय नावाचा ब्राह्मण तथागताला म्हणाला, गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय? आणि त्यानंतर जो काही उज्जय नावाचा जो काही ब्राह्मण होता तर तो ब्राह्मण बुद्धाला काय विचारतो की जो काही यज्ञ आहे तर हे यज्ञ स्तुत्य समजतात काय? स्तुत्य म्हणजे एखादी समजा वाहवा कोणाची तरी समजा जे काही एखाद्याला भरभराटी जाण्यासाठी किंवा चांगलं म्हणण्यासाठी एखाद्याची वाहवा करतो की नाही आपण, त्याप्रमाणे. तर नाही ब्राह्मणा, ही यज्ञाची स्तुती करत असतो तरी सुद्धा कुठल्या देशाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढराची कत्तल उडते, कोंबडे आणि डुकरे कापले जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्याचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्यामध्ये स्तुतीस पात्र नाहीत. आणि भगवान बुद्ध काय सांगतात की यज्ञाची स्तुती करायची असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नरबळी देणं, जीवित हानी करणं हे नसलं पाहिजे, तर त्याची स्तुती होईल. किंवा ज्या ठिकाणी नरबळी देतात, ज्या जीविताच्या हिंसा करतात, तर अशा प्रकारचा जो काही यज्ञ असतो तर तो यज्ञ स्तुतीस पात्र नाही असे भगवान बुद्ध सांगतात. ब्राह्मणा, कारण आपल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गी लोक दूर राहतात. म्हणजे असं जर काही आपण हिंसा करू किंवा अशा प्रकारची हिंसा करून काही यज्ञ करू तर अशा वेळेस जे काही लोक जे आहेत ते आपल्यापासून दूर राहतील. परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्याची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. म्हणजे ज्या यज्ञामध्ये एखादी गायीची हत्या होत नाही, बकऱ्याची हत्या होत नाही किंवा कोंबड्याची हत्या होत नाही, कोणत्या जीवाची हत्या होत नाही, तर अशा प्रकारचा जर काही यज्ञ असेल तर त्या यज्ञाची मी स्तुती करतो असे भगवान बुद्ध म्हणतात. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दान धर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. आणि अशासाठी जर का उदाहरण यासाठी या ठिकाणी द्यायचं असेल तर भगवान बुद्ध म्हणतात की कालांतरापासून येथं जे काही दान धर्म जे आपण करतो, जे काही कोणाला समजा घर असेल दान करतो, कोणाला काही समजा धान्य असेल दान करतो, तर अशा प्रकारचे जे काही दान असते तर हे दान म्हणजे यज्ञ आहे. असे का? कारण हे ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक आपल्या हिंसारहित यज्ञाच्या समीप असतात. आणि या ठिकाणी असं सांगतात की असं जर राहिलं की कोणाची हत्या जर झाली नाही तर त्या ठिकाणी सर्व जे काही आपले हिंसारहित म्हणजे जे कोणीच हिंसा करणार नाही, कोणीच कोणाचा खून करणार नाही, तर असे खून न करणारे, हिंसा न करणारे सगळे लोक त्या ठिकाणी राहतील. त्यानंतर तिसरं उदाहरण असं दिलेलं आहे की उदायन ब्राह्मणानेही उज्जैनाची विचारलेल्या प्रश्नासारखे प्रश्न तथागताला विचारला. आणि त्यानंतर जो काही उदायन हा व्यक्ती आहे, ब्राह्मण आहे, तर या ब्राह्मणाने सुद्धा बुद्धाला त्याचप्रमाणे प्रश्न विचारला. आणि तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जैनाला जसे उत्तर दिले तसे त्यालाही उत्तर दिले. आणि या ठिकाणी सुद्धा उदयनने असं विचारलं की तुम्ही जे काही यज्ञ असले यज्ञाची स्तुती करता काय? आणि ज्यावेळेस अगोदर जसं भगवान बुद्धाने उत्तर दिलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा भगवान बुद्धांनी उत्तर दिलं. आणि भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही किंवा अशा यज्ञाच्या जवळ त्यांच्या डोळ्यावरील ये लोकही अज्ञान पटल नाहीसे झालेले आहेत. असे सत्कृत लोक जात असतात ज्याची जन्म मरणाची ये जा आता संपली आहे,
हेही त्या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मयुक्त्यात श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली तर ते याचक पुण्य मार्ग चालू करतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा बहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान म्हणतात आणि सर्व दुःख रहित होऊन आनंदमय जगात वावरू शकतात. आणि या ठिकाणी सुद्धा बुद्धाने असं सांगितलं की असे जे काही नरबळी किंवा जे काही जीवित हानी करून आपण यज्ञ करतो, याच्यापेक्षा कुणाला जर दान धर्म केले आणि दान धर्म करून जर आपण यज्ञ केलं तर हे यज्ञ जे असतात हे साधक असतात किंवा सगळ्याच्या कल्याणाचे असतात. अशा प्रकारे या ठिकाणी जे काही यज्ञ असतात, हे जे यज्ञ असतात हे यज्ञ सुद्धा या ठिकाणी अधम्म म्हणून या ठिकाणी बुद्धानं सांगितलेले आहेत. तर आज या ठिकाणीच आपण थांबणार आहोत.